विजय पांढरे साहेब निवृत्त इंजिनियर गव्हर्नमेंटमधील, त्यांनी सांगितलं की 95% लोक राजकारणातले भ्रष्टाचारी आहेत आणि ते वाटणी घेतात. सैनिक समाज पार्टीची विचारधारा तर 90% सीमित होती, परंतु त्यांनी सांगितल्यापासून 95% हा आमचा आता नारा राहणार आहे. सैनिक समाज पार्टीतर्फे या 95% लोकांना आव्हान करण्यात आले होते की जर तुम्ही यापैकी नसाल, 95% पैकी नसाल, तर तुम्ही समोर या, प्रतिज्ञापत्र द्या आणि सैनिक समाज पार्टीकडून 1000 रुपये बक्षीस मिळवा. आजपर्यंत काही कोणी आलेला नाही, कारण त्यांना हिंमतच होणार नाही. परंतु तरी पण सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने जागृत झालेली जनता त्यांना राजकारणातून बाहेर करणार आहे. सैनिक समाज पार्टीने जागृत केलेली जनता आता सावध झाली आहे. सैनिक समाज पार्टीने जागृत केलेली जनता आता धैर्यवान झाली आहे. त्यांना सैनिक समाज पार्टीचा आधार मिळाला आहे. त्यामुळे या 95% लोकांना वन स्ट्रोक राजकारणातून हद्दपार करण्याचा तयार केलेला प्लॅन सैनिक समाज पार्टीतर्फे आणि विजय पांढरे साहेब, शिवराम पाटील अशा बुद्धिवंतातर्फे तयार केलेल्या प्लॅन यशस्वी करून दाखवण्याचं निश्चित हे जनतेने केलं आहे. जनता आता कोणालाही घाबरत नाही, ती समोर आलेली आहे. आता यांचा जो निवडून येण्याचा प्रकार होता, पैसे वाटून, दबाव आणून, चोरी करून, पैशाची चोरी करून, 2 नंबर धंदे करून, वाटणी घेऊन जो धंदा होता तो आता संपणार आहे. कारण जनता जागृत झाली आहे. आता जनता त्यांना आपल्या देशामध्ये नेपाळसारखी परिस्थिती होऊ देणार नाही. जनतेने ठाणली आहे, जनतेने निश्चित केलं आहे की आता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्या तरच ह्या लोकशाहीचा बचाव होणार आहे, लोकशाही वाचणार आहे. अदरवाईज या लोकांच्या हातात लोकशाही लयाला चालली आहे, लोकशाहीचा सत्यानाश होत चालला आहे. पण जनता हे होऊ देणार नाही. जनता जागृत झाली आहे आणि जनतेने ठरवलं आहे की या 95% लोकांना सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही आणि सत्तेबाहेर करायचं आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून द्यायचा आहे. आणि हा जनतेचा रेटा ह्या बौद्धिक आंदोलनामुळे पूर्ण झाला आहे. आणि त्यासाठी हे लोक आता येणार नाहीत, सत्तेत येणार नाहीत. आणि सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यास यशस्वी होईल आणि सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक घटनेला पूर्ण मूर्त रूप देणार आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा जय असो.